शेअर बाजारातून मोठ्या परताव्याचं आमिष दाखवत छत्रपती संभाजीनगर शहरातील एका व्यक्तीची तब्बल 5 लाख रुपयाची फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। या प्रकरणी सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। छत्रपती संभाजीनगर शहरातील रणधीर रंगनाथराव जोगदंड यांची शेअर बाजारातील गुंतवणुकीच्या नावाखाली फसवणूक करण्यात आली आहे। फेसबुकवरून संपर्क साधत आरोपी राजेंद्र विलास कुंभार राहणार कापिल तालुका कराड जिल्हा सातारा याने K3 ट्रेडर्स अँड कन्सल्टंट कराड या कंपनीच्या नावाखाली फिर्यादीला आमिष दाखवले। किमान 5 लाख रुपयांची गुंतवणूक केल्यास दरमहा 10% परतावा देण्याचं आश्वासन आणि 10 महिन्यानंतर संपूर्ण मूळ रक्कम परत मिळेल असा विश्वास आरोपीने फिर्यादीला दिला। या आमिषाला बळी पडत फिर्यादीने आरोपीच्या कंपनीत 5 लाख रुपयांची गुंतवणूक केली। मात्र करारानुसार दरमहा परतावा आणि मूळ रक्कम न देता आरोपीने खात्यात पुरेशी रक्कम नसताना वेळोवेळी चेक देऊन फिर्यादीची फसवणूक केल्याचं तक्रारीत नमूद आहे। या प्रकरणी सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपासाची जबाबदारी सहाय्यक फौजदार बडगुजर यांच्याकडे सोपवण्यात आली आहे।